कर्जमाफीची यादी आली, तुम्हाला भेटली का? नाही ना. कर्जमाफीची यादी कुठे भेटणार? त्याचबरोबर कर्जमाफीमध्ये आपलं नाव असेल तर कोणकोणती कागदपत्र आपल्याला तिथे द्यायची आहेत, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेमध्ये जर आपलं यादीमध्ये नाव असेल, जर आपण 2 लाखासाठी पात्र असाल म्हणजे थकबाकीदार असाल तर 2 लाखापर्यंत आपल्याला कर्ज माफ होणार आहे आणि 2 लाखाच्या वरची अमाउंट स्वतःला भरावी लागणार आहे. त्याचबरोबर जे रेग्युलर हप्ते म्हणजे रेग्युलर आपलं कर्ज भरतात त्यांच्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. तर या यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट असणार आहे. जसं की ती यादी कशी असणार ते पण सांगणार. यादीमध्ये नाव समाविष्ट असल्यानंतर त्या यादीमध्ये आपलं नाव, आपला एक विशिष्ट क्रमांक असणार आहे आणि आपल्याला किती प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आणि किती आपल्याला जे काही कर्ज माफ होणार आहे ती अमाउंट तिथे असणार आहे. आणि जे विशिष्ट क्रमांक असणार आहे तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र चालक म्हणजेच आपल्या ग्रामपंचायतीत जे डाटा एंट्री ऑपरेटर आहेत ते आपले सरकार सेवा केंद्र चालक आहेत, त्यांच्याकडे जाऊन आपल्याला आपल्या आधार कार्ड नुसार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन म्हणजेच फिंगरप्रिंटने ई-केवायसी करायची आहे. आता तुम्हाला समजलं की आपले नाव जर असेल तर आपल्याला आधार कार्ड घेऊन तिथे जाऊन फिंगरप्रिंटने ई-केवायसी करायची आहे. हे सर्व सांगितलं, पण याद्या कुठे भेटणार? आता ह्या याद्या तुम्हाला स्वतः बघता येणार का? तर पहा, ह्या याद्या आपल्या ग्रामपंचायत ठिकाणी किंवा आपली जी सेवा सोसायटी आहे त्या ठिकाणी, बँकेच्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन जर पाहायची असेल तर ती सुविधा कुणाला असणार आहे? ती सुविधा सीएससी म्हणजेच आपले सरकार केंद्र चालक यांच्या पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर आपल्याला तिथे तो ऑप्शन भेटणार आहे. तो कसा भेटणार आहे तो पहा. जर सीएससी केंद्र चालक असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं पोर्टल लॉग इन करावं लागणार आहे. इथं आल्यानंतर आपल्याला पहा, इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असं त्यांच्या पोर्टलवरती असणार आहे. तिथे क्लिक केल्यानंतर या पेजवरती क्लिक करायचं. या पेजवरती क्लिक करायचं आहे. इथं सीएससी केंद्र चालकाचं रजिस्ट्रेशन होईल आणि त्यांना त्या तालुक्याच्या याद्या किंवा त्या जिल्ह्याच्या याद्या पाहता येणार आहे, डाउनलोड करता येणार आहे. आता त्यांनी डाउनलोड केल्यानंतर काय करतील की तुमच्या गावच्या ग्रुपवरती टाकतील, तुमच्या ग्रामपंचायतीच्या फलकावर चिकटवतील किंवा तुमच्या गावच्या जी की सेवा सोसायटी बँक आहे तिथे तुम्हाला ते भेटेल किंवा तुमचा जर गावचा ग्रुप असेल तिथे सुद्धा ते भेटून जाईल. आता ती यादी भेटल्यानंतर त्यातील विशिष्ट क्रमांक तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्र चालकाकडे जायचं आहे. तिथे कोणकोणती कागदपत्र लागतील? आता पोर्टलच्या माहितीनुसार पहा, तुम्हाला स्वतःचं आधार कार्ड, ओके, त्यानंतर तुम्ही स्वतः तिथे जाणं गरजेचं आहे. बँक पासबुक बरोबर तुम्हाला जे काही लोन अकाउंट आहे तो लोन अकाउंट नंबर, लोन अमाऊंट, किती लोन अमाऊंट आहे ते, त्याचबरोबर तुम्हाला सर्वच्या सर्व माहिती ही बरोबर अचूकरित्या तिथे त्यांना द्यायची आहे. आता ती यादी आल्यानंतर तिथे तुम्हाला लोन अमाऊंट, बँक अकाउंट हे सुद्धा दिसेल किंवा आपल्या बँकेत किंवा सोसायटीत तुम्हाला ती माहिती भेटणार आहे. त्यानुसार ते आपले सरकार सेवा केंद्र चालक ती माहिती भरतील. बरोबर आहे की ते तुम्हाला विचारतील. जर चुकीचं असेल तर ग्रीव्हन्सला पाठवतील म्हणजेच त्रुटीला पाठवतील. त्याचबरोबर आपला थंब लावून घेतील त्या मशीनवरती. त्या मशीनवरती लावल्यानंतर तुमची ई-केवायसी सक्सेसफुली होईल. ई-केवायसी सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला एक प्रिंट देतील की तुमची ई-केवायसी झालेली आहे. जर तुमचा अंगठ्याचा ठसा लागत नसेल तर 3 वेळा चान्स आहे, म्हणजे 3 वेळा तुम्ही अलग अलग बोट वापरू शकता. अशा प्रकारे सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं, जरी याद्या आल्या तरी तुम्हाला पाहता येणार नाही. तुमच्या गावच्या ठिकाणी त्या प्रसिद्ध केल्या जातील, दौंडीच दिले जाईल किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केल्या जातील. त्या याद्या तुम्ही तुमचं नाव शोधायचं आहे. आता पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी अशा येणार आहे. आता बऱ्याचशा सीएससी धारकांचं लॉग इन नसेल, त्यांनी लॉग इन करून पहा, याद्या आल्यात का पहा, रजिस्ट्रेशन करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांची नावं आलेत त्यांनी ते आपल्या ग्रामपंचायत ठिकाणी जे आपले सरकार सेवा चालक आहेत त्यांच्याकडे जाऊन आपली ई-केवायसी करून घ्या.
आता हा झाला महत्वपूर्ण व्हिडिओ. तुम्हाला जर याबाबतची अधिकची माहिती हवी असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कारण याद्या आल्या पण तुम्हाला नाही त्या पाहायला भेटणार, त्या कुठे भेटणार ते व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्वांना व्हिडिओ शेअर करा. याबाबतची कोणकोणती कागदपत्र आहेत ते सुद्धा सांगितलोय. अधिकची माहिती सरकारकडून आल्यानंतर किंवा ज्यावेळी यादी जी पाहायला भेटेल त्यावेळेस ई-केवायसी कशी करावी याबाबतचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच प्रसिद्ध करण्यात येईल. जर सीएससी केंद्र चालक असाल तरी सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकऱ्यांनी अगोदरच सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तुमच्या जे काही ढिगभर कमेंट आहेत त्या जरूर कमेंट करा, कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या कमेंटचं सोल्युशन देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद.